स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच धन आणि संपत्ती मिळवून देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि आज हा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुमच्या घरात मोठी आनंदाची बातमी येईल आणि तुम्हाला सर्व काही संपत्ती आणि धन प्राप्त होईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहील. त्यामुळे मन लावून नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, मन भक्तिभावाने भरून जावं, मुखात स्वामी नाम असावं. जिथे माझं मस्तक झुकेल तिथेच माझ्या स्वामींचं स्थान असावं आणि माझे स्वामी माझ्या सोबत कायम असावे, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करू इच्छितो. आणि तुम्ही हीच प्रार्थना नक्कीच करायची आहे. मित्रांनो, दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं, पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं. म्हणून स्वामींना नक्कीच तुम्ही आपल्या घरात स्थान द्यायचं आहे. स्वामी म्हणतात, वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात, त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कधीही कळणार नाही आणि ती कळत सुद्धा नाही. म्हणून डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी, ओठांवरती हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी आणि करतच राहतात. म्हणून तुमची संपत्ती नाही तर तुमचा स्वभाव लोकांमध्ये विश्वास निर्माण करत असतो आणि तोच विश्वास तुम्ही ठामपणे नक्कीच स्ट्रॉंग करायचा आहे. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस नक्कीच आपल्याला भोगावी लागत असतात. आणि स्वामी म्हणतात, जो माझ्यासाठी 4 पावले चालतो त्यांच्यासाठी मी 100 पावले चालून येत असतो आणि मी नक्कीच त्यांची साथही देत असतो. म्हणून अशक्य तर खूप आहे जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं. आणि आपल्याला हा अनुभव सुद्धा आलेला असेल, मला तर खूप वेळा आलाय. म्हणून प्रयत्न यशस्वी होतील, कदाचित नाही होणार, पण प्रत्येक यशाचे कारण प्रयत्न करणे ही एकमेव गोष्ट आहे. आणि ते प्रयत्न केले तेव्हाच आपल्याला कुठेतरी ते समजणार आहे की आपल्याला यश मिळेल किंवा नाही. पण प्रयत्न नाहीच केले तर काहीच मिळणार नाही, हे मात्र निश्चित. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल ना, तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, त्यांचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं मन हे निर्मळ आणि छान नक्कीच असलं पाहिजे. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत. म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. आणि मित्रांनो, जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद नक्कीच उत्स्फूर्तपणे वाहत असतो. म्हणून ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू, त्याच दिवसापासून मोठमोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. म्हणून तुमचे विचार महान असले पाहिजे आणि श्रेष्ठ नक्कीच असले पाहिजे. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिटं का होईना स्वतःसाठी जगणं सुरू करायला हवं आणि स्वतःसाठी आपण नक्कीच जगायला सुद्धा हवं. म्हणून माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसाचं माणुसकी नक्कीच 100% असली पाहिजे. ती माणुसकीच त्याला आयुष्यात भरपूर काही देऊन जात असते. म्हणून मीपणाचे स्मरण तो अहंकार आहे आणि मीपणाचे विस्मरण तो ओंकार आहे. म्हणून तुम्ही मीपणा कधीच करू नका. नक्कीच तुमचं मन हे निर्मळ आणि स्वच्छ होऊन जाईल. आणि सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडलात ना तरी चालेल, पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीत कधीच तुम्ही सामील होऊ नका. आणि तसे सामील झाल्यावर नक्कीच तुम्ही चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकता आणि त्याने तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. म्हणून तुम्ही स्वामींच्या शरणी जा आणि स्वामींचे नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना, तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारी काही जण आपल्यातलीच लोक असतात. म्हणून ती ओळखायला शिका आणि त्या लोकांना तसाच वेळ द्यायला सुद्धा शिका. म्हणून काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला, आणि दोघांमध्ये काही फरक पण राहू शकत नाही. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमुटभर मागितलं तर ओंजळभर देईल काहीच शिल्लक नसताना, असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांची प्रार्थना आपण न चुकता करायची आहे आणि त्यांना वंदन दररोज करायचं आहे. जसे आहात ना आयुष्यात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं कधी होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी वळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार कधीच तुम्ही करत जाऊ नका. आणि चुकून दुखावलं मन तर माफी मागायची असते. एवढ्याशा आयुष्यात नाते आपण फक्त जपायचे असते. आणि दोन्हीवरचे ओले कपडे काय सांगते आपल्याला
पुन्हा नव्याने जगण्यासाठी लागते थोडे थांबायला. म्हणून थोडे थांबून नक्कीच तुम्हाला पर्याय निघू शकतात आणि ते पर्याय निघाले की नवीन जीवन तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मनाला झालेल्या जखमा चटकन नाही येत घडून, कारण प्रेमाचं रक्त त्यातून जातं विनाकारण वाहून. म्हणून तुम्ही कोणाचाही विश्वासघात आयुष्यात करू नका. जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न तुम्ही सोडू नका, कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळत घडत असतात आणि प्रयत्नच तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. आणि पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसंही आता राहिली नाहीत, हे मात्र खरं आहे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आपल्याला आनंद मिळत असतो, पण नंतर त्याची किंमत चुकवावीच आपल्याला लागत असते आणि तेव्हा मात्र आपल्याला थोडा त्रासही होत असतो. म्हणून माणूस भ्रमात जगत आहेत आणि भ्रमात जगत असतो की तो माझा, ह्यो माझा. खरं तर तुमची वेळ असते आणि जी जर आपली चांगली असेल ना, तर सर्व तुमचे, नाहीतर जवळचे असणारे सुद्धा दूरचे नक्कीच होऊन जात असतात. आणि डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसांपासून वेगळा करत असतो. म्हणून तुमचा दृष्टिकोन छान असायला हवा आणि चांगलं तुमचं ध्येय असायला हवं. जगण्याच्या धावपळीत किती धावायचं असेल धावा, पण एक गोष्ट नेहमी भान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नाही. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचवायला नक्कीच हवा. आणि माणूस भ्रमात जगत असतो आणि तसं आपण भ्रमात जगू नये. आपण जे जगात चाललंय त्याच्या अवलंबून आणि त्याच्यानुसारच आपण जगलं पाहिजे, तरच आपल्याला जगात राहण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. नाहीतर मग लोक आपल्याला विसरून जात असतात. सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे लागतात, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला कधीच वेळ लागत नाही. आणि मित्रांनो, काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडवत राहतात. म्हणून ती तुम्ही ओळखायला नक्कीच हवी आणि ती ओळखली की तुम्हाला जग ओळखता नक्कीच येईल. आणि जेव्हा आपण कुणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो, तेव्हा खरंच आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेले असतो आणि तेव्हाच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ हा समजलेला असतो. म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात. म्हणून देवाने जुळवली आहेत नाती घराघरात आणि ती नाती आपण जपून ठेवायची. एकदा चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात, तर यशाचे दरवाजे आपल्याला उघडायचे येतात आणि ते आपल्याला उघडायलाच पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जीवनामध्ये फक्त स्वामींची भक्ती ही मनापासून करायची आहे. आणि स्वामींची भक्ती तुम्ही जर मनापासून कराल तर त्यांच्यासारखे मित्र, आई वडील, त्यांच्यासारखा भाऊ बहीण सगळं तुम्ही त्यांना मानायचं आहे आणि त्यांच्यात तुम्ही नक्कीच सेवेत असायचंय. बघा, ते तुम्हाला एवढे साथ देतील की तुम्हाला ते नक्कीच तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना, तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. कारण स्वामी समर्थांचा हात आपल्या पाठीवर कायम आहे आणि फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. म्हणून चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्या घडू लागत असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याजवळ येतही असतात. म्हणून भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते असायला नको. आणि तसे नाते असले की त्याला तुम्ही नक्कीच दूर करायला हवे, कारण ते तुम्हाला पुढे जाऊन भरपूर त्रास सुद्धा देतील आणि तुम्हाला त्याचा त्रासही होणार आहे. म्हणून प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो आणि गरज प्रत्येकालाच असते. म्हणून पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच आपण पाहिजे असतं. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका आणि पुन्हा त्या चुका कराल तर तुम्ही नक्कीच गोत्यात याल, हे म्हटलं निश्चित. म्हणून मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं आणि तेच व्यक्ती या जगात मोठे होत सुद्धा आहेत. म्हणून तुम्हालाही त्याप्रमाणे चालायला लागेल, नाहीतर मग ह्या पृथ्वीवरील लोक तुम्हाला बाजूला सारतील. आणि जर तुम्हाला बाजूला सारलं गेलं असेल तर तुम्ही स्वामींच्या शरणात जा. स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जवळ कवळावून घेतील आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील. म्हणून जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही पूर्णपणे उभा राहत असतो. आणि अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाहीये आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही, हे मात्र निश्चित. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड या आयुष्यात आपल्या होणार नाहीये आणि होतही नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा,
कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि तो मार्ग तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वामी दाखवत असतात. म्हणून एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच आपण वाचली पाहिजे. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ना, ती खूप मौल्यवान असते आणि त्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते. आणि ज्या भविष्यात आपण चुका करणार असू त्या आपल्याकडून अजिबात होत नाही. म्हणून नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपण आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस आपल्या कधीही येणार नाही. आणि एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य नक्कीच दिले जात असते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग आणि करण्याची सवय लावून नक्कीच तुम्हाला मर्यादित साधनांचा योग्य उपयोग करण्याची क्षमता विकसित होत असते. आणि ती क्षमता विकसित झाली की तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतात. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला तसे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन आपण काम केले पाहिजे. कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात आणि तेच प्रगती करून पुढे जाऊ शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजांनीही तुमच्या कामाचे कौतुक केले पाहिजे आणि तुमचं काम हे श्रेष्ठला गेलं पाहिजे. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला नक्कीच नवी संजीवनी मिळेल आणि स्वामी तुमची साथ देतील. म्हणून स्वामींना शरणागती पूर्णपणे पत्करा आणि स्वामींच्या चरणात तुम्ही नक्कीच डोकं आपलं टेकवा आणि स्वामींना तुमच्या अडचणी पूर्णपणे सांगा. स्वामी प्रत्येक ठिकाणी तुमची मदत करतील हे मात्र निश्चित. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडत असतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव ही परिस्थिती कशी हाताळायची ही शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनात पुढेही घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो. आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. आणि कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि आपण पूर्णपणे जीवनातून निराशा प्राप्त करून घेत नाही. म्हणून जेव्हाही तुम्हाला निराश वाटेल आणि तुम्हाला कमकुवत झाल्यासारखे वाटेल तर स्वामींच्या मठात एकदा भेट द्या आणि स्वामींना पूर्णपणे तुम्ही शरणागती पत्करा. नक्कीच स्वामी तुम्हाला भरपूर काही अनुभव आणि भरपूर काही नवे मार्ग तुमच्यासाठी खुले करून देतील. आणि स्वामींना मनापासून नमस्कार करा. बघा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्यालाही कधीही अपयश मात्र येत नाही आणि येणारही नाही. कारण त्याच्या मागे स्वामींचा पूर्णपणे पाठिंबा असतो. आणि आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्याला आयुष्यात मोठे बदल घडवून देत असते आणि ते आणू शकते. म्हणून आपण निवड ही खूप विचार करून केली पाहिजे. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची योग्य खात्री आपल्याला असते. आणि आपण जर वाईट मार्गाला गेलो तर आपल्याला नक्कीच वाईट मार्गही दिसू लागेल आणि वाईट गोष्टी आपल्या हातून घडू लागतील. म्हणून त्या मार्गाला कधीच जाऊ नका. एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम प्रामाणिकपणे करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण आपल्याला करता येणे शक्य होणार आहे. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी
नशीब सुद्धा साथ देत असते आणि ते नशीब त्याला नक्कीच साथ देणार आहे, कारण स्वामींचं तुम्ही नामस्मरण करत आहात आणि स्वामी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढत आहेत. म्हणून माघार कधी घेऊ नका, माघार घेणे कधी मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो. कारण शेवटच्या प्रयत्नाने आपल्याला यश मिळून जाते आणि तो शेवटचा प्रयत्नच आपण करत नसतो आणि तिथूनच आपण माघार घेत असतो. म्हणून दुसरा त्याची संधी साधतो आणि दुसऱ्याला ते यश लगेच मिळतं. मग आपल्याला वाटतं की याला लगेच कसं यश मिळालं, कारण ते आपण सोडून दिलं होतं आणि कोणीतरी सोडून दिलं होतं, त्यासाठी त्याला ते लवकर मिळालं आहे. म्हणून कधी प्रयत्न सोडू नका. तुम्हाला जर वाटत असेल की मी चांगल्या मार्गावर आणि योग्य मार्गावर आहे, तर मग तुम्हाला यश हे निश्चित मिळणार आहे. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये पूर्णपणे निर्माण करणे आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशाच पायऱ्या ह्या चढाव्या लागत असतात. त्या पायऱ्या चढत गेलो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा येत असतो. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे जास्त तुम्ही लक्ष दिले पाहिजे, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढू शकतो आणि तोच ताकद तुम्ही निर्माण करायची. आणि भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. हे जरी खरे असले तरी आपण प्रयत्न कधी सोडायचे नसते आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय कधीही मिळत नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनतीकडे करण्याकडे जास्त लक्ष द्या, कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग नक्कीच निर्माण होणार आहे. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे आपल्याला शक्य होणार आहे. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही आणि ती येत सुद्धा नाही. आणि तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असते आणि आपले स्वामी तर पूर्णपणे तुम्हाला साथ देत असतील, कारण तुम्ही प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ मनाने प्रयत्न करत आहात आणि स्वामींना हेच पाहिजे असतं. आणि स्वामींची जेव्हा तुम्ही सेवा कराल किंवा भक्ती कराल तेव्हा नक्कीच निस्वार्थ मनाने करा आणि स्वामींकडे काही मागू नका. त्यांना सर्व काही माहिती आहे आणि आपली सेवा फक्त प्रामाणिकपणे करा. ती एवढं देतील की तुम्हाला सांभाळताही येणार नाही. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय मात्र असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना, तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद पूर्णपणे देत असतात. आणि अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस कधीच येणार नाही. आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न नक्कीच करा, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देत असते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण मनामध्ये पूर्णपणे संघर्ष निर्माण करून टाकते आणि ती तयारीच आपण ठेवायची आहे. मित्रांनो, दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा,
कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते आणि हीच वेळ तुम्हाला नवीन काहीतरी घडवून आणण्यास मदत करणार आहे. म्हणून या परिस्थितीला कधी सोडू नका आणि चिकाटीने प्रयत्न करत राहा. चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन जगले पाहिजे आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द आपण स्वतःमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र असते आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न कर. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते आणि जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका आणि तो विसर पडून दिला तर मग तुम्हाला जीवनाकडून काही गोष्टी या मिळणार नाही आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते आणि ती बनवणारच आहे. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतो आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस जगण्यासाठी आपल्याला ते प्रोत्साहित करत असतात. आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते. आणि संघर्षाच्या काळात कधीच हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. कारण आपली हीच मानसिकता आपल्याला मनास दुर्बल व बनवता नक्कीच ती खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते आणि ती आपल्याला नवीन मार्गावर घेऊन जात असते. आणि जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल ना यासाठी जास्त प्रयत्न करा. कारण समस्यांवर मात करण्याची शक्ती आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि कोणामध्ये ती ताकदही निर्माण होणार नाही. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला आलाच पाहिजे. पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर नक्कीच विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द नक्कीच ठेवा. कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद नक्कीच देते. आणि वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतळ काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतळ काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट हे नक्कीच प्रामाणिकपणे करावे लागत असतात. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. यासाठी आपले काम प्रामाणिकपणाने करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरत असतो आणि तो आपली प्रगतीही करत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात कधी शंका आणू नका. कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करते आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आपण काम करत राहिले पाहिजे. आणि बचत करण्याची सवय लावून घ्या. कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न केलेच पाहिजे. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो हे मात्र निश्चित. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत असतो. आणि आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच, त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते. आणि स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा ना की जग तुम्हाला मान देईल. तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून
तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते आणि ती करावीच लागणार आहे. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो. आणि जीवनात हाच अभ्यास आपल्याला भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण या उलट वाईट गोष्टींचा आहारी माणूस पटकन जातो आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती निश्चित होणार आहे आणि होईलच. म्हणून फक्त स्वामींवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवा आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे आणि तो प्रत्येक माणसाला झालाय. याबद्दल कधीही विचार करू नका आणि वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधी होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागत असते. आणि आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिलेच पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला नक्कीच देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो आणि आपले काम करत राहा. कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तर त्या संकटावर मात करण्याची जिद्द आपण ठेवली पाहिजे. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण करते आणि घडवत असते. आणि आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे असते. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करतात. कारण जीवनात येणारे अडथळे आणि आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देत असतात आणि आपल्याला उच्च ध्येयापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा. जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन ही यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे आवश्यक असते. म्हणून आपण स्वामींना नक्कीच पूर्णपणे शरणागती गेली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामींसारखे गुरु हे आपल्याला आयुष्यात मिळाले आहेत हे आपले सौभाग्यच आहे आणि आपण त्यांची सेवाही केलीच पाहिजे आणि त्याचा मेवाही आपल्याला ते देतातच. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो आणि पूर्णपणे त्या प्रयत्नाला आपल्याला यश निर्माण होत असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. आणि ती क्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तींचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम नक्कीच करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी कधीच भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका. कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि आपल्याला जीवनात पुढे घेऊन जात असतात. आणि जग तुमची तुलना
इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नच करा आणि मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे. आणि कोणती गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही आणि तो सामना तुम्ही कधी करूही शकत नाही. म्हणून तो सामना करू शकण्यासाठी नक्कीच तुम्हाला प्रयत्न हे खूप जोराने करावे लागतील आणि स्ट्रॉंग तुमच्यामध्ये तुमचं मन असलं पाहिजे. आणि ते मन जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. म्हणून मित्रांनो, ते मन स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती आणि त्यांचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. या नामस्मरणाने आणि या भक्ती मार्गाने तुम्ही चांगल्या रोडाला आणि चांगला रोडमॅप तुम्हाला भेटू शकतो आणि तुमच्या मनामध्ये नक्कीच सामर्थ्य निर्माण होण्याची ताकद निर्माण होते आणि तेच ताकद निर्माण होऊन तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वामी मदत करत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची शक्ती तुमच्या पाठीमागे नक्कीच राहील. स्वामी भक्तांनो, तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. फक्त आपण आपलं काम करत राहायचंय. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते त्याची कर्म मात्र आपल्या आयुष्यात ही चांगले असतात. आणि जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात आणि संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी या आनंदात बदलून जात असतात आणि ते आपल्याला समजतही नाही. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे असतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना, तो कधीच एकटा पडत नाही आणि आयुष्यामध्ये त्याला कोणाची गरजही भासत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलास तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरला आहेस. तुझे कधीही वाईट होणार नाही. म्हणून स्वामींच्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि सर्व कामं आपल्याला चांगल्या पद्धतीने करत राहायची आहेत. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचा होत असतो आणि शेवटी तुमचाच विजय हा फिक्स आहे, कारण आपल्या पाठीमागे खुद्द स्वामी समर्थांचा हात आहे. म्हणून हरलेल्या मनाची आशा आहेत स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहेत स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी. पडल्यावरती घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आहेत आपले स्वामी. म्हणून स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड आपल्याला होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग मात्र आहे. आणि प्रश्नांची उत्तरे मिळण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आपल्याला आवश्यक आहे. आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्की वाचा, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप आपल्या आयुष्यामध्ये मौल्यवान ठरते. आणि त्यासाठी आपण भरपूर काही मेहनत घेतलीच पाहिजे आणि प्रयत्न हे केलेच पाहिजे. वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व द्या, कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग मात्र होत नाही. आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही. आणि तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर नक्कीच तुमचं मन हे प्रसन्न राहील, त्यानेही तुम्हाला आळस येणार नाही. म्हणून एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य मात्र पूर्णपणे दिले जाते आणि त्यांनाच पुढे केले जाते. म्हणून आपण कोणतेही काम करत असू त्यात आपल्याला पुढचा विचार नक्कीच करायचा आहे की आपण वर कसं जाऊ शकतो. म्हणून मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होत असते. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करायला हवे, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजाने ही तुमच्या कामाचे कौतुक मात्र केले पाहिजे,
आणि जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असेल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि स्वामींचा हात तर तुमच्या पाठीशी असणारच आहे. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा. कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते आणि ते धाडसच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण कासवी शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकत असते आणि तुम्ही तसेच न थांबता प्रयत्न मात्र केले पाहिजे आणि त्या प्रयत्नांमागे तुमची चिकाटीही असली पाहिजे. आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते आणि ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपल्यालाही प्रयत्न करणं भागच आहे आणि ते तुम्हाला करावेच लागणार आहे. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनात सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाहीत आणि ते प्रयत्न सोडून देतात. जर तुम्हाला असं वाटत असेल तर स्वामींचा नक्कीच तुम्ही धावा घ्या आणि स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला नवीन मार्ग प्राप्त होईल. जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा. कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागतात. त्यामुळे तुम्हालाही जीवनात संकटांना सामोरे जावेच लागणार आहे हे मात्र निश्चित. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. आणि ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग की पुस्तकांशी आपण मैत्री केली पाहिजे आणि गुरुचरित्राचा अभ्यास आपण नक्कीच केला पाहिजे. गुरुचरित्र वाचल्याने आपल्या जीवनातील भरपूर काही संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये आपण नक्कीच ठेवले पाहिजे. कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तींचा परिचय जगाला करून दिला जात असतो आणि आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळेल. जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही आपले होत असते. आणि हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीही मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवत असतो. त्याच्याकडून आपण शिकलेच पाहिजे. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारे आपल्याला वाटत असते. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्वाची आहे. कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. या उलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होतच असते. आणि नेतृत्व हा गुण तुमच्यात असायला हवा. हा गुण आत्मसात करा. कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात आपल्याला व्यस्त राहायला हवे. कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवेल. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा. कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही आपल्याला लागणार नाही. स्वतःला कमी समजण्याची चूक अजिबात करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस मात्र दाखवत असतात. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हा जर निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनामध्ये पुढेही घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल आणि ते मिळते सुद्धा. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय हा साध्यच करू शकतो. आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी
तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल ना, तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असले पाहिजे. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागते आणि कष्ट हे उचलावे लागते. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश मात्र येत नाही आणि आयुष्यात त्याला अपयश त्याच्या मार्गावर दिसतही नाही. म्हणून स्वामींवर पूर्णपणे आपण विश्वास ठेवायला हवा. म्हणून आपल्याला जे भेटले ते भेटत आहे वा भेटणार आहे तो स्वामींचा प्रसाद आहे या अर्थाने घ्यावा आणि त्या अर्थाने आपण जीवनाची नौका पुढे सरकावी. आमची वाईट वेळ नव्हती, आम्हाला माणसाचं वाईट भेटली होती आणि त्या वाईट माणसांमुळे आम्ही त्यातून निघू शकत नव्हतो. म्हणून ती माणसं चांगली भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि नक्कीच माणसं चांगली भेटली आणि स्वामींचा आशीर्वादही त्यात आम्हाला लाभलेला आहे. म्हणून तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कुणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. आणि नक्कीच तुमची भक्ती आणि एकदम त्यामध्ये एवढा आनंद मिळतो की ते सांगू नका. आणि स्वामींच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो कशामध्येही नाही. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील. आणि नक्कीच तुम्हाला कोणती माणसं सापडणार नाहीत, तर तुम्ही फक्त स्वामींना जीव लावा आणि स्वामींची भक्ती करा, बस. बाकी काही नाही. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणालाही व कोणतीच गोष्ट ही नाही. आणि फक्त स्वामींचं नाम आहे आणि ते आपण घेत राहा. स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देत असते आणि संकट काळात ती आपल्या बरोबर देखील असते. म्हणून नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. आणि तेही आपल्याला लाभत असते ज्याचा आपण विचार देखील केला नव्हता. आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात. पण आपण काय करतो की त्या गोष्टी या आपण चुकीच्या मार्गाने नेतो आणि चुकीच्या मार्गाने त्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. पण तसं न करता आपण फक्त चांगला विचार केला पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. नक्कीच आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे हरवलं आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत. म्हणून मित्रांनो, कर्म नेहमी चांगले केले पाहिजे. कारण दिलेले श्राप आणि दिलेले आशीर्वाद कधीच खाली जात नाही आणि कधीच खाली येतही नाही. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि उशिरा लोकांना त्यांची कर्माची फळं मिळतात. मग ती वाईट असो किंवा मग चांगली असतो, मग ती फळं त्या लोकांना मिळून नक्कीच राहत असतात. म्हणून आजचं तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि या जगात सर्वात मोठी संपत्ती ही बुद्धी आहे आणि सर्वात चांगलं हत्यार हे धैर्य आहे आणि सर्वात चांगली सुरक्षा हे विश्वास आहे आणि सर्वात चांगले औषध हे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आणि त्याचा आनंद तुम्ही जीवनात नक्कीच घेतला पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही आणि ते फक्त परमेश्वराला माहिती असतं. आणि नक्कीच परमेश्वरही त्याचा विचारही करत असतो. म्हणून जीवन एक घाट आहे जिथे काही अशी वळणं येतात जे आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही काळजी अजिबात करू नका. जे होईल ते पाहिलं जाईल आणि स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना, तर या जगात कुणीच कुणाशी बोललं नसतं. हे कटू आहे पण सत्य देखील आहे. म्हणून स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, आळस झटल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून आळस तुम्ही अजिबात जीवनामध्ये नाही केला पाहिजे आणि नेहमीच चांगल्या मार्गाने आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहिले पाहिजे. मित्रांनो, आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो आणि म्हणून आपल्या विचारांची गुणवत्ता कशी आहे यावर आपले जीवनही अवलंबून असते. म्हणून मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण हा भाविकच असतो. म्हणून आपला गाभारा मनाचा पवित्र ठेवा आणि पवित्र मनाने प्रत्येकाचा विचार देखील करा. म्हणून माझ्या आसपास असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. पण आपण काय करायचं, सगळ्यांशी गोड बोलायचं आणि चांगलं बोलायचं, बस एवढंच आपण करायचं आहे. आणि चांगल्या मार्गाने आपण लोकांशी जोडायचं आहे. म्हणून कुणाच्या मनात काय चाललंय ना याचा विचार करत बसायचा नाही आणि तो विचार करून आपल्याला काही होणार सुद्धा नाही आणि आपण अजून पण प्रॉब्लेम मध्ये येऊ आणि संकटात देखील येऊ. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी
केलेला प्रवास कधी सोपाही नसतो, म्हणून तो प्रवास नक्कीच तुम्ही करून बघा आणि यश मिळवून बघा. तुम्हालाही तो आनंद लवकरच प्राप्त होणार आहे. आणि आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर एकच लक्ष, लोकांकडे दुर्लक्ष, बस एवढंच करायचं आहे. आणि मग तुम्ही आयुष्य बघा कसं आनंदाने जगणार आणि आनंदाने तुम्हाला सर्व काही गोष्टी या मिळणार आहेत. मित्रांनो, देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो, म्हणून आपले स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत हे मनात ठेवा आणि हृदयात ठेवा. म्हणून तुम्हाला स्वतःला कळत नाही ना, इतके तुमच्या मनात काय चाललं आहे ना, हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण ते तुम्हाला नक्कीच पाहतात, कारण ते तुमच्या हृदयात आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या मागे पुढे चालतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि असं शक्य गोष्ट ही कोणतीच नाही जगात की स्वामी ती शक्य करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही शक्य करू शकणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण जे मागतो ते तर खूप छोटं आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागत असते. म्हणून अहंकारापासून सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कळा तुमची लोकप्रियता कमी करते, तर आतील कळा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची हवी. आणि कष्टाचा पैसा हा तुम्हाला शेवटपर्यंत टिकत असतो. आणि कष्ट केल्याशिवाय माणसाला यशही मिळत नसते. म्हणून स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणजे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा सुद्धा वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो आणि मग तो आपल्यावरच सगळं काही उलट फिरत असतो. म्हणून पहिल्या दिवशी लोक हसतील तुम्हाला, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचंय ना तेच करा आणि त्या मार्गाने चला. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय या जीवनात नक्कीच देतील. आणि साथ देण्याची हिंमत नसेल तर सोबत राहण्याची गंमत तुम्ही अजिबात करू नका आणि कुणाला तसा वादाही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि म्हणत आहेत की कुठेही जा तेथे मी दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील. फक्त स्वामी समर्थांच्या नामात आपण राहिलं पाहिजे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास आपण ठेवला पाहिजे. म्हणून देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असे आपल्याला देव सांगून गेले आहेत. म्हणून माणसांची काळजी घ्या आणि माणसं जपायला शिका. नक्कीच तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवून जाल. आणि सत्य पचवण्याची कुवत नसली की माणूस खोटी बदनामी करायला ही सुरुवात करत असतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं तरी चालेल, पण लाचारीत जाता कामा नये. आणि कुणाजवळ लाचार व्हायला आपण एवढे राहू नये की आपण कष्ट करू नये आणि आपण मागे राहू. म्हणून कष्ट जरूर केले पाहिजे आणि कुणापुढे लाचार झाले नाही पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला या आयुष्यात सापडतील आणि त्यांना मी तुमच्यासाठी पाठवून देखील देईल. फक्त तुम्ही शोधायला बाहेर तर पडा, सर्व काही मिळेल. म्हणून नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला हा शिकत असतो आणि तोच आयुष्य हे जगतही असतो. म्हणून लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, पण दिवस तेच आहेत, पण लोक ही पहिल्यासारखी राहिली नाहीत. म्हणून आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण हे नक्कीच असायला हवं. त्यामुळे आपला भरपूर वेळ आणि काळ आणि पैसा देखील वाचत असतो. म्हणून कर्म चांगले करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा उपरवाला, अशी म्हण आहे. म्हणून आपण कर्म चांगले केले तर देव वरून बघतच असतो आणि तो देव आपल्या सोबतही असतो. म्हणून वेळ निघून जाते पण शब्द कायम लक्षात राहत असतात. म्हणून मित्रांनो, शब्द हे तुम्ही आयुष्यामध्ये हे जपून वापरायचे असतात. म्हणून कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल ना, तो हिरा सुद्धा असू शकतो आणि तो हिरा भरपूर काही चमक सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला ना, तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या पाठीशीच असणार आहे. म्हणून स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावंच लागेल आणि संकट हे तुमच्यावरून नक्कीच चालले जाईल. फक्त स्वामींच्या सेवेत तुम्ही राहायला हवं.
माहीत नाही तुमचं आणि माझं नातं काय, असं स्वामींना कायम म्हणत असतो. आणि पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे आणि स्वामींशिवाय जगणं हे आपल्याला होऊ शकत नाही. आणि स्वामींचं आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा. ती योग्य वेळी योग्य तेच करतात आणि योग्य निर्णय ते आपल्यासाठी घेत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी ह्या तुम्हाला मिळाल्या नक्कीच पाहिजे. म्हणून कृष्णाने राधाला विचारले, अशी एक जागा सांग तिथे मी नाही. आणि तेव्हा राधाने हसून उत्तर दिले, माझ्या नशिबात. म्हणून कोणाच्या ही नशिबात कोणती गोष्ट नाही हे वरूनच ठरून येत असते. आपण त्याचे काही करू शकत नाही. देवाला ते चुकले नाही तर आपल्याला कसे काय चुकणार आहे. म्हणून कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तर त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आयुष्य चांगल्यापणाने कसे जगता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. आणि जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आणि आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही. म्हणून दुसऱ्यांचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईटच होईल. आणि हेच सत्य आहे आणि हीच नीती सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, येऊ नकोस बाळा, मी 24 तास तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि मी तुला दर्शनही देत असतो. फक्त तू मला ओळखायला शिक. नक्कीच तुला आम्ही चमत्कार दाखवणार आहे. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे हे अजिबात ओळखता येत नाहीत. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अजिबात नसते. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचार सोडून द्यायचा असतो. मित्रांनो, तुम्ही जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असले की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा तुमची नक्कीच बदलून जाईल. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन हा उपयोगच नसतो. म्हणून हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी 2 अक्षरे आहेत आणि ती म्हणजे आपले आई वडील आहेत आणि त्यांना जपा. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरायची नाहीये आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि खूप ही मजेशीर गोष्ट आहे. आणि काही लोकांना वाटतं की देवाला मी भजत आहे आणि त्यांना मी नामस्मरण करत आहे तेव्हा देव बघतायत, पण ते चुकीचे काम करत असताना देव बघत नाही असं त्यांना वाटत असतं. पण तसं नसतं. देव त्याही वेळी तुम्हाला बघतही असतो. म्हणून मिठासारखं झाले आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर करून घेतात, पण त्यांना हे माहीत नाही की आपला पण काळ हा येणार आहे आणि आपल्या सोबत स्वतः स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटतील. म्हणून भोळ्या भाळ्या माणसाला कधी फसवू नका, भ्रमात राहू नका. हा माझा, तो माझा आहे. आपली वेळ खराब आली ना की कोणीच कुणाचं नसतं, हे लक्षात ठेवा. म्हणून वेळेनुसार बदलणारी माणसं ही आयुष्यात कधीही तुम्हाला धोका देखील देऊ शकतात. म्हणून साधी माणसे आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत आणि ते शेवटी जाऊन ते समजत असतात. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते आणि ते शेवटपर्यंत टिकवणेही गरजेचे असते. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि मनापासून तुम्ही हा तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर केला पाहिजे. आणि शेअर केल्यानंतर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया असंच एका नवीन गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.